कामामध्ये त्यांचं निलंबन कायम ठेवलं पाहिजे. अतुल लोंढेजी, प्रशस्ती पत्र दिलेल्या अनेक लोकांनी देवेंद्र फडणवीसांना, भाजपच्या सरकारला ही कारवाई होणार नाही, भाजपचे क्लीन चिट सरकार आहे, भाजपमध्ये आणि कारवाई, म्हणजे ही एक जे प्रशस्ती पत्र सामान्य नागरिकांनी जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना दिलं की कशा पद्धतीचा कारभार आपण मागच्या 7.5 वर्षामध्ये चालवलेला आहे. ही जनतेची प्रतिक्रिया आहे. तरी निवडणूक आयोग असल्यामुळे अडचण नाही निवडून यायला, हे एक महत्वाचं. आता दुसरं असं आहे की तुम्ही सगळे गुन्हे दाखवलेत, पण संजय रावांचे अजून 2 कारनामे आहेत. 2012 साली त्यांनी एका महिलेला मारहाण केली होती, दीपाली काकावारची पत्नी, तिला मारहाण केली होती आणि त्याच्यावर 307चा गुन्हा. म्हणजे आता बीएनएस मध्ये कदाचित ते सेक्शन बदलला असेल, पण त्या मारहाणनी, महिलेला मारहाण आणि त्याच्यात 307 म्हणजे ग्रेव्हियस हर्ट. आणि 2017ला तिच्या पतीला या संपूर्ण कुटुंबाने मारलं होतं. 2017ला त्याचा पण 307चा एक गुन्हा जो आहे तो यांच्यावर दाखल आहे. आणि एक यांचा पराक्रम अजून तुम्ही दाखवला नाही, यांच्या मुलाच्या वाढदिवसामध्ये तलवारीने यांनी केक कापला. काय झालं म्हणजे त्याच्या विरुद्ध पुरावे सगळे आहे, पण हे ऍडजस्टमेंट घेऊन सजा टाळत आहे. त्या व्यक्तीचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की यांना सजा होणार, पण हे कोर्टामध्ये प्रेझेंट होत नसून केस पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या विरुद्ध पुरावे वगैरे जे आहेत ते सगळे समोर आहे. आता वाघाला मारण्याचा एक गुन्हा तुम्ही दाखवलाच आहे की तो आहे. तर मग आपण कुठे चाललो आहोत हे पण दाखवतं ना. आता तो वेटर आहे, तो तर जेवण तयार करणार नव्हता किंवा मटेरियल आणणारही नव्हता, त्याला पंच करणे, बॉक्सिंग करणे त्याच्यासोबत. म्हणजे हे तुम्ही तुमच्यामध्ये आलेला उन्मत्तपणा आहे ना हा. तुम्ही दाखवून राहिलेले आहे की मी एका, म्हणजे ज्याला काय म्हणतो त्याला असह्य माणूस आहे तो, म्हणजे माझ्या लिखित तो असह्य माणूस आहे, आणि त्याला तुम्ही पंच करून मारून राहिले आणि बाकीचे बाजूचे जे आहे ते पाहून राहिले. हे काय म्हणजे योग्य वाटत नाही, याला डिफेंडच करता येत नाही. आणि देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मान्य केलं की हे बरोबर नाही आहे, त्याच्यानंतरही कारवाई होत नाही आहे. म्हणजे तुम्ही आमच्या राज्यामध्ये काही पण करा. आपण पाहिलं आता मोठ्या मोठ्या बलात्कारांना केंद्रामध्ये जे आहे ती माफी आहे. म्हणजे ब्रजभूषण शरण सिंग त्याला तिकीट न देताना त्या पोराला द्यायची. प्रज्वल रेवन्ना पाहिला, कुलदीप सिंग, असे अनेक लोक जे आहे लाईनीने बीजेपीचे लोक जे आहे, म्हणजे रस्ता पण सोडला नाही यांनी. आपण हायवेवर पाहिलं असेल धाकडचं. या सगळ्या गोष्टी ज्या आहे याला इतक्या बेमालूमपणे, इतक्या याच्या निर्दयीपणे सूट देणे, हे बीजेपी जर करत असेल तर मग हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यात, ऐका ना तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, वारकरी संप्रदाय, मोठा समाज सुधारणेचा इतिहास असलेला महाराष्ट्र, याचा लौकिक तुम्ही किती वाढवला, ह्याचं उत्तर तर इतिहास त्यांना द्यावं लागेल. आपण शिवराय कुलकर्णींना विचारूया तुर्तास, कारण राजू वाघमारे नाही तर वस्तुतः थेट त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण तरी सुद्धा शिवराय कुलकर्णींना हा प्रश्न विचारायचं एक कारण आहे. शिवराय कुलकर्णी